पालघर तालुक्यातील अंदरसुला गावातील पेशवेकालीन विघ्नेश्वर गणेश मंदिर म्हणजे पालघर ग्रामस्थांचं श्रद्धास्थान। भक्तांवर आलेली विघ्न दूर करणाऱ्या गणरायाची महिमा सर्वदूर पसरली असून गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात भक्तांची रीघ असते। हे आहे अंदरसूल गावातील प्राचीन विघ्नेश्वर गणेश मंदिर। अंदरसूलच्या मध्यवर्ती चौकात वसलेलं हे मंदिर नेहमीच भाविकांनी गजबजलेलं असतं। या चिरेबंदी मंदिराचा कळस हा तब्बल 30 फूट उंचीचा असून मंदिराच्या गाभाऱ्यात 4 फूट उंचीची भव्य दिव्य अशी पूर्वाभिमुखी गणेश मूर्ती आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार होण्यापूर्वी या ठिकाणी बाहेर उंच ओटा आणि आत मंदिर असं चित्र होतं। कालांतरानं गावातील काही गणेश भक्त तरुणांनी पुढाकार घेऊन 1980 साली मंदिराच्या सभा मंडपाचं बांधकाम पूर्ण केलं। त्यानंतर हळूहळू गावकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कार्य पूर्ण केलं। या पेशवेकालीन मंदिराच्या उजव्या बाजूला नंदी आणि महादेवाची स्थापना करण्यात आली आहे। 2 वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी पुरातन नंदी महादेवाच्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर नवीन मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली। विघ्नेश्वर मंदिर हे पुरातन काळातील असून साधारणतः 200 वर्षापूर्वीचे आहे। या मंदिराला पूर्वी मंदिर व बाहेर उंच ओटा असा पार होता। वेळोवेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मार्बलचे काम, फरशीचे काम, त्याचप्रमाणे कळसाचे काम अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जीर्णोद्धाराची कामे या ठिकाणी केलेले आहेत। दरवर्षी गणेशोत्सवामध्ये अथर्व शीर्षाचा मोठ्या प्रमाणात जाहीर कार्यक्रम या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून राबवला जात असतो। त्यासाठी गावातील सर्व आबालवृद्ध महिला मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहतात। या मंदिरातील गणेश मूर्तीला 10 किलोग्राम वजनाच्या चांदीचं कोरीव महिरप असून गणरायाच्या अंगावर 2 किलो चांदीचे वेगवेगळे दागिने चढवण्यात आले आहेत। भाविकांमध्ये विघ्नेश्वर गणेश हा नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे। अनेकांना त्याचा प्रत्ययही आल्याचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच नवस पूर्ण करण्यासाठी दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गावातील सुमारे 1000 ते 1200 बालकांना बालभोजन दिलं जातं। केवळ एवढंच नव्हे तर पुढील वर्षभरापर्यंत आधीच अन्नदात्यांच्या नावांचीही नोंद केली जाते। नवस्फूर्ती झालेले भाविक तसंच गावातील दानशूर अन्नदाते यांच्या सहकार्यानं विघ्नेश्वर मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रमातून हा बालभोजनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतायत। अतिशय पुरातन असं गणपतीचं मंदिर आणि या गणपतीच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून या गावाची परंपरा एकमेव असं गणपती मंदिर या गावात आहे की ज्या श्रद्धावानांना या गणपतीच्या दर्शनाने पूजेने आपलं जे इप्सित आहे ते साध्य झाल्याची प्रचिती अनेकांना आलेली आहे। 1999-98 साली मी गणपतीला माझ्या मित्राचा असा प्रॉब्लेम होता का मुलाचा प्रॉब्लेम सांगितला डॉक्टरने, तर मी या गणपतीला असा नवस केला का माझ्या मित्राला मुलगा होणारच नाही असं त्यांनी मला सांगितलं। त्याच्यानंतर मी गणपतीला नवस केला आणि तो नवस माझा पार झाला। या पेशवेकालीन विघ्नेश्वर मंदिरात दररोज संध्याकाळी 7:30 वाजता सांज आरती केली जाते। गणरायाच्या लीलेचे भाविकांना अपत्यप्राप्तीपासून नोकरीपर्यंत निरनिराळ्या प्रकारचे नवस्फूर्तीचे अनुभव आले आहेत। विघ्नहर्ता गणपती अनेकदा आपल्या भक्तांच्या संकट निवारणाकरताही धावून आलाय।
आणि म्हणूनच भाविक या गणरायाला मोठ्या भक्तिभावानं विघ्नेश्वर म्हणून ओळखतात। या गणेश मंडळाकडून दरवर्षी भव्य पातळीवर अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। या कार्यक्रमाला गावातील आबालवृद्धांचाही भरघोस प्रतिसाद लाभतो। चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।